महाराष्ट्राचे एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक भूमी म्हणजे सोन्याची जेजुरी, नारायणपूरचे जागृत एकमुखी दत्त मंदिर आणि यादवकालीन गुप्त नारायणेश्वर महादेव मंदिर मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. येळकोट जय मल्हार. नमस्कार मित्रांनो, माझे नाव ट्रेकर पण आहे आणि आम्ही आज आलो आहोत ते खंडोबाचे दर्शन घ्यायला. माझ्या मागे पाहू शकता जेजुरीच्या खंडेराया, त्याचं हे नवीन गड आहे आणि त्याच्या मागेच जुना गड आहे. असे दोन गड आहेत, हे दोन्ही गड पाहणार आहोत. आम्ही अगदी 0 रुपयात, म्हणजे बिना लागण्याची माणसं 0 रुपयात गड चढून खाली येऊ शकतात. सकाळचे 6:15 वाजले. आम्ही आमच्या ग्रामदेवतेची आई जानुबाईचे दर्शन घेऊन जेजुरीकडे जायला निघालोय. आम्ही काल रात्री नवी मुंबईवरून आमच्या मूळ गावी साताऱ्याला येऊन रात्रीचा स्टे केला, कारण इथून जेजुरी अवघ्या 1-1.25 तासावरती आहे. जेजुरीला जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा विचार करत असाल तर जेजुरीमध्ये ST डेपो आहे, तसेच रेल्वे स्टेशनही आहे जेजुरीचे. तर हे ठिकाण पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी ही अगदी सोयीचे आहे. गडाच्या पायथ्याशी आम्ही पाहू शकता पार्किंग इथपर्यंत आहे. गड समोर आहे, समोर हा गड आहे, हा नवीन गड आहे. अगदी 15 मिनिटात वरती पोहोचू आम्ही, असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याच्या पुढे 3 किलोमीटरवरती जुना गड आहे, तोही पाहणार आहे. पायथ्या सुरुवात केली गडावरती चढायला, तोच हे मंदिराच्या सर्व प्रसादाचे इथे बघा शॉप्स आहेत. प्रथेप्रमाणे कमीत कमी 5 पायऱ्या तरी नवऱ्याने नवरीला असे उचलून घेऊन चालायचे असतात. मित्रांनो, तुम्ही पाहताय मंदिराच्या गेट, इथे मोफत चप्पल स्टँड आहे. खाली न काढता तुम्ही इथेही काढू शकता. हे पहा, पूर्व दरवाजाचं मोफत चप्पल स्टँड आहे. इथे सोय केलेली आहे मंदिराच्या ट्रस्टने. मंदिराच्या मुख्य दरवाजाने प्रवेश करतानाचा दृश्य खाली पाहू शकता. आज रविवार आहे, त्याच्यामुळे ही गर्दी पाहायला मिळते. संपूर्ण गड भरलेला आहे. हा मंदिर पूर्ण मंदिराचं काम चालू आहे, पाहू शकता. ही लाईन पाहताय, ही 200 रुपयाची रांग. 200 रुपये देऊन रांगेत उभं राहायचं आहे. इथून आता दर्शनाला आत जायचं आहे. देवाचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आम्ही. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, तरी काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, नवीन गडाचं दर्शन झालं आहे खंडोबाचं. आता आम्ही जुन्या गडावरती जाणार आहे. तब्बल 1.5 तास लागला आम्हाला दर्शनासाठी, कारण की आज रविवार होता. माझ्यासोबत माझी बहीण आणि आमचे जिजू. हे जिजू आता नुकतेच दोघेही ब्लॉग करतात. त्यांचं चॅनलचं नाव काय? रांची अनस्क्रिप्टेड. त्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तेही आज ब्लॉग टाकतील. लाईक करा, शेअर करा. मंदिराच्या पश्चिम दरवाजालाच म्हाळसा देवी आहे. म्हाळसा देवीचं दर्शन घेतात. इथे रांग नाही आहे जास्त. म्हाळसा आहे, ही म्हाळसा गडावरती आहे. बाणूचं मंदिर खाली आहे, कारण की गडावरती येऊन दिलं नव्हतं बाणूला, अशी कथा आहे. इथे विष्णुपद आहे, इथे सिक्का लावला जातो. बाजूला पाहताय तुम्ही तळी भरण्यासाठी आहे, आणि मंदिराची पश्चिम बाजू आहे. इथे सर्व तळी भरण्यासाठी रांग लागते. पाहू शकता, अशी तळी भरली जाते. सुंदर आहे. मंदिराच्या आसपास जे राऊंड पूर्ण केलेला आहे, हा तटबंदी आहे, आणि या तटबंदीच्या जिथे तळी वगैरे भरली जाते, हे पहा तटबंदी आणि गडाचा खालचा प्रदेश पाहू शकतो. जेजुरी शहर. जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे इथे. नवीन गड आणि हा समोर पाहता येतो जुना गड. हा जुना गडाला जायला 1-1.5 तास लागणार आहे. आता वाजलेत पहा घड्याळात 11:15. माझ्याबरोबर माझी बहीण आहे. ही बिना चपलीचे आहेत दोघे पण, पाहू शकता. त्यामुळे ती म्हणते की वरती नाही जाऊ शकत, इथून रिटर्न चला. नवीन नवरी चालत 1.5 तास चालत आहे इथे.
त्यामुळे विदाऊट चप्पल एवढ्या उन्हाचं कसं काय गाडी? नाही जमणार. त्यामुळे ती म्हणते इथेच थांबा. लावलंय 2 तासाची त्यांनी मेहनत केलेली आहे. अगदी मेकअप केलाय 5 ते 7. आणि अर्ध्या तासात दर्शन झालेलं आहे. अर्ध्या 2 तासात तासात मेकअप केलाय, अर्ध्या तासात दर्शन झालंय. तर मित्रांनो, आम्ही गडाच्या पुन्हा पायथ्याशी आलोय पार्किंगला. आम्ही अगदी 0 रुपयात, म्हणजे बिना लग्नाची माणसं 0 रुपयात गड चढून खाली येऊ शकतात. लग्नवाल्या माणसांना अनुभव विचारा तुम्ही. खूप म्हणजे खूप पैसे गेले आमचे. जवळजवळ 1-1.5 हजार रुपये तुम्ही पकडूनच चाला. आणि स्टार्टिंगलाच तिथे तुम्हाला एंट्रीच देणार नाहीत. जर तुम्ही नवीन नवरी आहात तर ओटी घेऊनच वर जा. वरती ओटी भरावी नवीन लागते. नवरी दिसले की ते डायरेक्ट पैसे हे करतात, चालू पैसे त्यांचं- स्टार्ट करतात. त्यांचं ते चालू ओटी भरा, झालं. हे भरा, ते भरा. मी ओटी घेतली सुद्धा, पण त्यांनी ओटी भरण्यासाठी सुद्धा माझ्याकडे 500 रुपये मागितले. सो मी ओटी त्यांच्याकडून भरून नाही घेतली. मी वरती जाऊन मग देवाऱ्यातच, म्हणजे ज्या गाभाऱ्यातच जाऊन मग ओटी हे केली. एकंदरीत तुम्हाला तिथे लुबाडतात. तुम्ही कपल असले की तिथे तुम्हाला अगदी म्हणजे तृतीयपंथी तिथल्यापासून सगळे माझ्या दादाने तर इथे- मला- सगळे. इथे एकटे होते, ह्याला कोणी विचारलं नाही. आम्हाला कोणी हे घ्या, विचारत ते नाही. घ्या, हे घ्या. हे एकटेच चालले होते. Not even प्रसाद. Not प्रसाद पण even- कोणी विचारला नाही. प्रसादही नाही. सिंगल असेल 0 मध्ये. बिना लग्नाचा गड करावा. लग्नवाल्याला लय लुटतात. आता इथून आम्ही एकमुखी दत्त नारायणपूरला जाणार आहे. प्रति बालाजी पॉसिबल असेल तर तिथेही जाणार आहे. चला तर. समोर एकमुखी दत्त नारायणपूर मंदिराचा आतला गर्भ जो आहे तो आत आहे गाभारा. फोटोमध्ये रेखाटलंय त्यांनी. हे अध्याय आहेत गुरुचरित्राचे. पहा, ते असं बसण्यासाठी आहे. शांततेने बसू शकता तुम्ही. गाभाऱ्याच्या आसपास अध्ययन करू शकता, देवाचं नामस्मरण करू शकतात. ते बघा कुत्री आतमध्ये आहेत, प्रवेशास बंदी नाही कुत्र्यांना. मित्रांनो, दत्तांच्या मंदिराच्या बाजूलाच हे नारायणेश्वर मंदिर आहे. तुम्ही दत्तांचं मंदिर बऱ्याच लोकांनी तुम्हाला दाखवलं असेल. हे नारायणेश्वर मंदिर बाजूला, हे आपण पाहूयात. पुरातन मंदिर आहे, पाहू शकता. सगळे दगडांमध्ये कोरलेली आहेत मूर्ती. मंदिराचं काम चालू आहे, पण आतून मंदिर पाहूयात. गणेशाची पुरातन मूर्ती आहे. तर मित्रांनो, जेजुरी आणि नारायणपूर एक्सप्लोर करून आम्ही मुंबईकडे परतीच्या वाटेला निघालोय. ही फेमस भेळ आहे ना, एकदम जावई बापूंना आम्ही फेमस भेळ खायला घालतो. आपण ट्राय करूया. आमचे जावई बापू पहिल्यांदा खाणार आहे. मिसळ का? सगळं मटकीची भेळ. तर मंडळी, हा 1 दिवसाचा नवी मुंबई ते जेजुरी नारायणपूर प्रवास तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.